पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे अधिकारी आपल्यासोबत आहेत। सर, काल किती जणांना बाहेर काढलेलं आहे आणि सध्या रेस्क्यू कुठपर्यंत आली? आम्ही 9 लोक जे आहेत ते रेस्क्यू केलेली आहे, ज्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे की आम्ही आहोत म्हणून। अशा लोकांना सगळ्यांना आम्ही सुरक्षित बाहेर काढलेले आहे। काल रात्री 4-1 वाजेपर्यंत आमचं ऑपरेशन चालू होतं। ऑपरेशन तसं कंटिन्यू चालू आहे। तेवढी 9 लोक आम्ही ज्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला ते आम्ही बाहेर काढलेली आहे। आणि आमची टीम येण्याआधी काहीतरी 3 ते 5 लोक जे आहेत ती बाहेर स्वतःहून आली होती। आता ही जी अडकलेली लोक आहेत ते कोणत्या फ्लोअरमध्ये आहे? म्हणजे 3 मजल्याची बिल्डिंग होती, कुठं अडकली असण्याची शक्यता आहे की जिथे तुमचे अधिकारी जवान जे आहेत ते पोहोचत आहेत? बिल्डिंग 3 मजल्याची आहे असं तरी आम्हाला कळलेलं नाही। आम्हाला सांगितलं गेलं की बेसमेंट आहे, ग्राउंड आहे, त्याच्यावरती 1 फ्लोअर आहे 1। तर जो ग्राउंड फ्लोअर आहे त्या ग्राउंड फ्लोअरवरती कॅन्टीन होती, तिथं डायनिंग टेबल्स वगैरे होते। तर तिथंच त्यांचा सगळा स्टाफ होता। ती लंच टाईम होता, त्याच्यामुळे सगळीच लोक तिथं होते। आणि त्यामुळे आम्ही आमचा जो स्पॉट आहे ऑपरेशनचा तोच ठेवलेला आहे आणि तिथूनच आम्हाला भरपूर लोक सापडले। मात्र तुमचे जवान जे आहेत ते ग्राउंड फ्लोअरपर्यंत पोहोचू शकलेत का आतमध्ये? आमचे जवान ग्राउंड फ्लोअरवरती पोहोचलेले आहेत। आम्ही स्लॅब तोडून आतमध्ये प्रवेश केलेला आहे। आता खाली अडचण काय येते की लाईट, अंधार किंवा काय अशा पद्धतीची काय अडचण आहे का खाली? आणि जे अडकलेले लोक आहेत ते ढिगाऱ्याखाली अडकलेत किंवा काय त्यांचा काही संपर्क होऊ शकलाय का? जे आत्ता अडकलेली लोक जे असतील त्यांच्याशी संपर्क नाही झालेला। आम्ही काल त्यांचा संपर्क करण्याचा त्यांच्याशी खूप प्रयत्न केला, पण आम्हाला काही रिस्पॉन्स आलेला नाही। आणि ती लोक दिसली नाही आहेत आम्हाला। जर दिसली असती तर आम्ही त्यांना बाहेर काढलं असतं, परंतु ती कुठं दिसली नाही आहेत। तर खाली जो कचरा घुसलेला आहे त्या कचऱ्यामुळे ती लोक कुठेतरी अडकलेली असणार आहेत। बिल्डिंग कॉलॅप्स झाल्यामुळे बिल्डिंगचा बीम वगैरे जो आहे तो सुद्धा पडलेला आहे आतला एक। त्याच्यामुळं आतमध्ये आपल्याला उभं राहून ऑपरेशन करता येत नाही, आपल्याला क्रावलिंग करून जावं लागतंय आतमध्ये। आणि त्याच्यानंतर मग जे काही विक्टिम सापडतील आपल्याला त्यांना आपण वरती घेतोय। नाही, मात्र तुम्ही असं म्हटलात की खाली कचरा मोठ्या प्रमाणावरती आहे, तो कचरा आजपर्यंत म्हणजे किती वेळ लागू शकतो की तो सगळ्या बाजूला करण्यासाठी, जेणेकरून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल? आपण बऱ्यापैकी आता कचरा जो आहे तो हटवण्याचं काम केलेलं आहे। अजूनही आमची लोक आतमध्ये सर्च ऑपरेशन करतात आहे, परंतु अजून कोणी भेटलेलं नाही। म्हणजे अधिकृत आकडा 17 जणांचा होता, त्याच्यापैकी 9 जणांना काढले। 9 जणांना आपण काढले आणि 3 ते 5 जण काहीतरी त्यांची लिस्ट लक्ष्य आली नाही आमच्याकडे, ती बाहेर आलेली आहेत। लाईव्ह डिटेक्टर काय पाठवण्यात आलेलं होतं अशी माहिती आहे, ती नक्की काय असतं की कसा संपर्क केला जातो? की आता संपर्क होत नाही, तुम्ही असं म्हटलात की ते दिसलेले पण नाहीत आपल्या जवानांना, तर मग कसा आपण संपर्क किंवा त्यांच्या खानाखुणा कशा पद्धतीने शोधतो? लाईव्ह डिटेक्टरमध्ये जो लाईव्ह ऑब्जेक्ट असतो तो डिटेक्ट होतो, आपल्याला सिग्नल मिळतो त्याच्यावर, आणि त्याच्यानुसार मग आपण त्या ऑब्जेक्टपर्यंत पोहोचू शकतो। म्हणजे ते खाली पाठवले जातात जवानांसोबत? हां, ते मला वाटतं NDRF वाल्यांनी त्यांचे डॉग पण बोलवले होते। ते आता ते सगळं सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे? त्यांचंही सर्चिंग ऑपरेशन चालू आहे आणि आपणही डिटेक्टरच्या साहाय्याने शोध घेतलेला आहे। आपण पाहतोय की सध्या लाईव्ह डिटेक्टरच्या साहाय्यानं जे आहे ते 9 जणांचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र अग्निशमन दलाचे जवान, त्याचबरोबर रेस्क्यूचे जवान जे खरं रेस्क्यू करण्यासाठी खाली उतरलेले आहेत, त्यांना मात्र 9 जणांचा संपर्क जो आहे तो होऊ शकलेला नाही, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुळशी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।